हाय, मी डॉक्टर शीतल कुमार हिरन, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम नाईन पल्स हॉस्पिटल. एखाद्या पेशंटला कार्डियाक अरेस्ट येऊन गेलाय, म्हणजे त्याचं हृदय बंद पडून गेले आणि त्याला शॉक देऊन, हार्टचं पंपिंग करून, मसाज देऊन जर का पेशंटला परत हृदय पूर्ववत कामाला लागलेलं असेल, तर अशा पेशंट्समध्ये परत त्रास होण्याची जी रिस्क आहे, हृदय बंद पडण्याची रिस्क आणि जीवाला धोका होण्याची रिस्क खूप जास्त असते. तर यासाठी ICD म्हणजे इंट्राकार्डियाक डिफिब्रिलेटर हे जे डिव्हाइस आहे, हे एक नवीन जीवदान देऊ शकतो. जर पेशंटच्या हृदयाचे ठोके खूप अचानकपणे अनियमित झाले, हृदय बंद पडण्याची वेळ आली, तर ते मशीन ताबडतोब काही सेकंदांमध्ये डिटेक्ट करून पेशंटला डिफिब्रिलेशन म्हणजे शॉक देऊ शकतो. जो त्याला एक छोट्याशा करंट सारखा फील होईल, पण त्या शॉकमुळे पेशंटचे हृदयाचे ठोके परत नियमित होतात आणि पेशंटचा जीव वाचू शकतो. म्हणजे असे बरेच पेशंट आहेत की जे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आधीच पेशंटला शॉक लागून पेशंटचा जीव वाचू शकतो. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं डिव्हाइस आहे, जे काही सिलेक्टेड पेशंट्समध्ये आपण त्याचा जीव वाचवण्यासाठी उपयोग करू शकतो. आणि ही उपचार पद्धतीसुद्धा आपल्या 9 पल्समध्ये उपलब्ध आहे. ज्या पेशंटचं हृदयाचं पंपिंग 30% पेक्षा कमी आहे किंवा ज्यांना कार्डियाक अरेस्ट येऊन गेला आहे, त्या लोकांनी याचा नक्कीच विचार करावा.